तर आज चालू करूया आपण फ्रिक्शनचा पार्ट नंबर 3, एक्झाम्पल्स ऑन इन्क्लाइंड प्लेन. तर बघणार आहोत आपण इन्क्लाइंड प्लेन. त्याआधी आपण काहीतरी बेसिक समजून घेऊ. तर बघा, हा आहे आपला हॉरिझॉन्टल प्लेन. जर समजा हा आहे आपला फोर्स, हा आहे आपला एफ. जर समजा हा फोर्स काही अँगल मध्ये ऍक्ट झालेला असेल आणि हा अँगल आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन पासून दिलेला असेल, म्हणजे हा जर थिटा आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन पासून दिला असेल, तर जेव्हा याला आपण रिझॉल्व करू तेव्हा एक हॉरिझॉन्टल कंपोनंट तयार होईल आणि एक व्हर्टिकल कंपोनंट तयार होईल. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणजे असतो आपला एफ कॉस थिटा आणि व्हर्टिकल कंपोनंट असतो आपला एफ साइन थिटा. ठीक आहे. हे केव्हा होतं, जेव्हा आपल्याला फोर्सचा अँगल हा हॉरिझॉन्टल पासून गिवन असतो, तेव्हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आपला एफ कॉस थिटा बनतो आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट आपला एफ साइन थिटा बनतो. पण जर आपल्याला अँगल जर समजा व्हर्टिकल पासून गिवन असेल, जर आपल्याला अँगल व्हर्टिकल पासून गिवन असेल, तर मात्र यामध्ये थोडंसं उलट असतं. म्हणजेच काय, तर जेव्हा आपल्याला अँगल व्हर्टिकल पासून गिवन असेल तेव्हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आपला बनतो एफ साइन थिटा आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट आपला बनतो एफ कॉस थिटा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल अशा आशा. तर आपण बघूया केस नंबर 1, फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह द बॉडी अप द प्लेन. म्हणजे या बॉडीला अशा टाईपचा फोर्स लावायचा की जेणेकरून ही बॉडी वर मूव्ह झाली पाहिजे. तर त्यासाठी आपण काय केलं, हा आपला हॉरिझॉन्टल प्लेन, हा आहे आपला इन्क्लाइंड प्लेन, यावर ठेवली आहे आपण एक बॉडी आणि हा फोर्स आपण वर अप्लाइड करत आहोत. आणि आपल्याला माहिती आहे, जर फोर्स वरती अप्लाय होत असेल तर मोशन सुद्धा आपली वरच्या डायरेक्शनला होणार आहे. आणि मोशन जर समजा आपली वरच्या डायरेक्शनला होत असेल तर फ्रिक्शन हे आपलं अपोजिट साईडला म्हणजेच खालच्या साईडला होणार आहे. तर बघूया, या ठिकाणी आपल्याला डब्ल्यू हा इन्क्लाइन दिलेला आहे, डब्ल्यू हा अँगल वर दिलेला आहे. कारण बघा, जेव्हा समजा हा प्लेन इन्क्लाइन झाला तर प्लेन इन्क्लाइन झाल्यामुळे या डब्ल्यू सुद्धा अँगल, डब्ल्यू आणि या व्हर्टिकल सोबत अँगल तयार होऊन गेला आणि हा अँगल आपल्याला दिला आहे अल्फा. तर बघा, आपल्याला या डब्ल्यूचा अँगल व्हर्टिकल पासून दिलेला आहे, त्यामुळे जेव्हा आपण या डब्ल्यूला रिझॉल्व करू तेव्हा त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट हा डब्ल्यू कॉस अल्फा तयार होईल आणि याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट हा डब्ल्यू साइन अल्फा तयार होईल. तर ही आहे आपली केस नंबर 1, ज्यामध्ये आपण बॉडीला वरती नेण्याचा प्रयत्न करतोय. तर बघू आपण केस नंबर 2. तर केस नंबर 2 आपल्याला काय सांगते, फोर्स रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ह्या बॉडीला आपण इन्क्लाइन प्लेनवर ठेवलेलं आहे आणि ही बॉडी स्वतःच्या वेटमुळे खाली जाण्याचा प्रयत्न करेल आणि ही बॉडी खाली जायला नको यासाठी आपल्याला काहीतरी फोर्स लावायचा आहे. म्हणजे आपल्याला बॉडीला वरती नाही ओढायचं आहे, आपल्याला फक्त बॉडीला त्याच ठिकाणी रोखून धरायचं आहे. तर कंडिशन कशी तयार होईल ते आपण बघूया. या टाईपला या ठिकाणी मी एक फोर्स अप्लाय करेल. तर बघूया आता केस नंबर 2, फोर्स रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. आता बघूया, हा आपला इन्क्लाइन प्लेन आहे आणि या इन्क्लाइन प्लेनवर आपण एक बॉडी ठेवलेली आहे. आता ही बॉडी खाली जायला नको यासाठी आपण काय करू, राईट साईडला म्हणजे वरच्या बाजूने या बॉडीला पकडून ठेवू. आता बघा, या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे की जर समजा या बॉडीला आपल्याला याच ठिकाणी रोखून धरायचं असेल तर याचं मोशन होणार नाही आणि याची मोशन होणार नाही, यामुळे याचं फ्रिक्शन सुद्धा याच साईडला ऍक्ट होणार आहे. याचं फ्रिक्शन सुद्धा राईट साईडला म्हणजेच वरच्या साईडलाच ऍक्ट होईल. ठीक आहे. आणि आपण बघून घेऊ, रिझॉल्व करायचं म्हटलं तर डब्ल्यू हा परत व्हर्टिकल पासून अँगल दिलेला आहे डब्ल्यूचा, त्यामुळे व्हर्टिकल कॉम्पोनंट आपला तयार होईल डब्ल्यू कॉस अल्फा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आपला तयार होईल डब्ल्यू साइन अल्फा. तर आपण बघूया केस नंबर 3.
तर केस नंबर 3 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, बॉडी जस्ट मूव्ह डाऊन द प्लेन, म्हणजे बॉडी ही स्वतःच्या वजनामुळे या इन्क्लाइंड प्लेन वरून खाली खाली सरकेल. आता बघा, या बॉडीला कोणताही फोर्स मी लावलेला नाहीये. आता बघूया आपण. हा आहे आपला बॉडीचं वेट W, ही आहे आपली नॉर्मल रिॲक्शन. आता बघा, बॉडीची मोशन होते खालच्या डायरेक्शनला. तर साहजिकच आहे, मोशन जर समजा खालच्या साईडला होत असेल तर फ्रिक्शन ऍक्ट होईल आपलं वरच्या साईडला. फ्रिक्शन आपलं होईल वरच्या साईडला. तर बघूया, या डब्ल्यूचा अँगल आपल्याला दिलेला आहे अल्फा. व्हर्टिकल पासून परत तेच, व्हर्टिकल कॉम्पोनंट हा तयार होईल आपला W कॉस अल्फा, आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आपला तयार होईल W साइन अल्फा. तर या प्रकारे या तिघी केस आपण बघितलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण या तिघही केस बघितलेल्या आहे, आणि यावेळेस आपण थोडं थोडं परत एकदा डिस्कस करून घेऊ. बघा, केस नंबर 1 काय आपली, आपल्याला बॉडीला वरती न्यायचंय, म्हणजेच काय, या बॉडीला फोर्स लावून वरती ताणायचंय. नंतर दुसरी कंडिशन आहे, आपल्याला या बॉडीला आपला खाली जाण्यापासून रोखायचंय, म्हणजे या बॉडीला त्याच ठिकाणी आपल्याला रोखून धरायचंय, मोशन होऊ द्यायची नाहीये. नंतर तिसरी कंडिशन आपली आहे की फोर्स न अप्लाय करता बॉडी त्याच्या स्वतःच्या वजनामुळे ही खाली जाण्याचा प्रयत्न करेल. तर ती आहे आपली 3 नंबरची केस. एकदा शॉर्ट मध्ये आपण बघून घेऊ की केस नंबर 1 मध्ये काय आहे, की जर समजा ही एक घसरगुंडी आहे आणि हा आपला मित्र आहे आणि हे आपण आहात, आणि आपल्याला काय करायचं आहे, या आपल्या मित्राला वरती ताणायचं आहे. तर आपण काय करू, फोर्स लावू आणि याला वरती ताणून घेऊ. ही झाली आपली केस नंबर 1. तर त्यावेळेस मोशन वरती होईल तर फ्रिक्शन याच्या अपोजिट साईडला होईल. आपण बघू आता केस नंबर 2. यामध्ये काय आहे, आपण ही एक घसरगुंडी आहे, या ठिकाणी आपण उभे आहात, हे आपले मित्र, ही बॉडी म्हणजे आपलं मित्र आहात, आणि या मित्राला खाली जाण्यापासून रोखण्यासाठी आपण याचा हात पकडून धरलेला आहे, म्हणजे हा मित्र याच ठिकाणी स्थिर आहे. त्यामुळे याचं फ्रिक्शन होईल वरच्या बाजूला, कारण यामध्ये मोशन होणार नाहीये. तिसरी केस आपण बघू की आपण यावेळेस नाहीच आहे, आपला मित्र फक्त घसरगुंडीवरून खाली येत आहे, तर तो त्याच्या स्वतःच्या वजनामुळे घसरगुंडीवरून खाली येऊन जाणार आहे. तर ही आहे आपली केस नंबर 3. यामध्ये मोशन खाली होईल तर फ्रिक्शन याच्या अपोजिट डायरेक्शनला होणार आहे. तर आशा करतो की हे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला समजले असेल, आणि यामध्ये सुद्धा तेच फॉर्म्युले आहे आपले की F इज इक्वल टू म्यू इंटू आर. हा आहे आपला पहिला फॉर्म्युला. नंतर आपण बघितलं म्यू इज इक्वल टू टॅन फाय, म्हणजे आपण बघितलं होतं म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि फाय म्हणजे होता आपला अँगल ऑफ फ्रिक्शन. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, केस नंबर 3 मध्ये लक्षात ठेवा, बॉडी स्वतःच्या वजनामुळे ही खाली येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू फाय असतो. या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू आपला फाय असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. का, तर बॉडी ही स्वतःच्या वेटमुळे खाली येणार आहे, त्यावेळेस अल्फा हा फायच्या बरोबर असतो, म्हणजेच अँगल ऑफ रिपोज आणि अँगल ऑफ फ्रिक्शन हे सेम असतात. तर आता आपण चालू करूया प्रॉब्लेम्स. चला तर आपण घेऊया प्रॉब्लेम नंबर 1. अ बॉडी ऑफ वेट 400 न्यूटन, म्हणजे आपल्याला बॉडीचं वेट दिलेलं आहे, ते आपण लिहून घेऊ. वेट इज इक्वल टू 400 न्यूटन. नंतर बघा, इट्स प्लेस ऑन अन इन्क्लाइंड प्लेट ॲट अन अँगल ऑफ 15 डिग्री, म्हणजे आपल्याला अल्फा दिलेला आहे 15 डिग्री. अल्फा दिलेला आहे आपल्याला 15 डिग्री. विथ हॉरिझॉन्टल इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.14, म्हणजे म्यूची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 0.14. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर्स अप्लाइड पॅरलल टू द प्लेन, म्हणजे आपल्याला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. टू फाइंड आपल्याला फोर्स, हे आहे आपलं सोल्युशन. तर आपण पहिले डायग्राम तयार करून घेऊ. हा आहे आपला हॉरिझॉन्टल प्लेन, हा आहे आपला इन्क्लाइंड प्लेन, यावर ठेवली मी एक बॉडी. बॉडीचं वेट कधीही खाली ऍक्ट होतं, आणि वेट आपल्याला दिलेला आहे 400 न्यूटन. आता बघा, आपल्याला काय सांगितलंय, पहिली आपली कंडिशन आहे जस्ट टू मूव्ह बॉडी अप द प्लेन, म्हणजे बॉडी ही वरती मूव्ह व्हायला हवी. म्हणजे हा आपण देऊन देऊ अल्फा इज इक्वल टू 15 डिग्री, आणि बॉडी आपल्याला वरती मूव्ह करायची, म्हणजे आपण फोर्स ऍक्ट करू या डायरेक्शनला. या ठिकाणी आला आपला P. तर बघूया, हा पण आहे आपला, पण हा जर 15 असेल तर हा सुद्धा 15 असेल.
ही झाली आपली नॉर्मल रिॲक्शन. आता बघूया W व्हर्टिकल पासून अँगल दिलेला आहे, त्यामुळे हा तयार होऊन जाईल तुमचा W कॉस अल्फा आणि हा तयार होऊन जाईल तुमचा W साइन अल्फा. चला तर आपण चालू करूया. आता सर्वात आधी आपण घेऊया समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0, म्हणजे समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस इज इक्वल टू 0. वरती जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस. तर बघूया वरती जाणारे कोण कोण आहे. तर आर चाललाय आपला वरती, म्हणजे प्लस आर, आणि डब्ल्यू चाललाय आपला डब्ल्यू कॉस अल्फा आपला खाली जातोय, म्हणजे मायनस डब्ल्यू कॉस अल्फा इज इक्वल टू 0. तर आपण व्हॅल्यू टाकून देऊया. आर मायनस डब्ल्यू ची किंमत आहे आपल्याला दिलेली आहे 400, कॉस अल्फाची किंमत आपल्याला गिवन आहे 15 इज इक्वल टू 0. तर आर मायनस याची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. 400 कॉस 15 ही आली आपली 386.37 इज इक्वल टू 0. आता हा मायनस इकडे जाताना प्लस होऊन जाईल, म्हणजे आर इज इक्वल टू 386.37 न्यूटन. तर बघूया आपण, हे झालं आपलं समेशन ऑफ एफ ऑफ वाय. आता बघू आपण समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, म्हणजेच काय, समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्स इज इक्वल टू 0. तर आपण बघूया की याच्यामध्ये किती हॉरिझॉन्टल फोर्स दिलेले आहे. तर एक गोष्ट आपल्या लक्षात आली, जर समजा फोर्स या डायरेक्शनला ऍक्ट होत असेल तर मोशन सुद्धा आपली याच डायरेक्शनला होईल, आणि मोशन जर समजा आपली वरती होत असेल तर फ्रिक्शन आपलं कधीही लेफ्ट साइडलाच येणार आहे, म्हणजे फ्रिक्शन आपलं होणार आहे खालती. मग या ठिकाणी लिहिला मी एफ, या ठिकाणी लिहिला मी एफ. तर बघूया हॉरिझॉन्टल फोर्स 1, 2 आणि 3 हे 3 फोर्सेस आहेत, त्यामुळे पी चाललाय उजव्या बाजूला आणि हे 2 चालले डाव्या साईडला, म्हणजे पी प्लस येईल आणि हे दोघी मायनस येईल. पण बघूया प्लस पी मायनस एफ मायनस डब्ल्यू साइन अल्फा इज इक्वल टू 0. तर आपल्याला ज्याची व्हॅल्यू माहिती ते आपण टाकून देऊया. पी मायनस, आता एफ चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एफ म्हणजे काय असतो आपला, एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर असतो, हे आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी टाकतो मी म्यू इंटू आर, एफ च्या ऐवजी टाकतो म्यू इंटू आर मायनस डब्ल्यू साइन अल्फा. तर डब्ल्यू आपल्याला दिलेला आहे 400, साइन आणि अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 15 इज इक्वल टू 0. तर बघूया पी मायनस म्यूची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिली आहे 0.14 गुणिला आर आत्ताच आपण काढलेला आहे 386.37 मायनस 400 साइन 15 ची व्हॅल्यू आली आपली 103.52 इज इक्वल टू 0. तर मी काय करतो, मायनस आणि मायनस हे दोघी तिकडच्या साईडला टाकून देतो, म्हणजे दोघी जण प्लस होऊन जाईल. म्हणजे पी इज इक्वल टू याची व्हॅल्यू आली, या ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करून घेऊ, 0.14 गुणिला 386.37 54.09. तर आपण बघूया पी इज इक्वल टू, याचं उत्तर आलं आपलं 54.09 प्लस 103.52. तर आपण याचं आन्सर काढून घेऊया. तर हे उत्तर आलं आपलं 157.61 न्यूटन, हा आला आपला पी. म्हणजे जर समजा आपल्याला बॉडीला वरती मूव्ह करायचं असेल, वरती ताणायचं असेल, तर आपल्याला 157.61 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करावा लागेल. आता आपण बघूया दुसरी कंडिशन. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, जस्ट प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन, म्हणजे बॉडी खाली घसरण्यापासून आपल्याला रोखायचं आहे. तर बघूया, परत डायग्राम आपली तशीच तयार होऊन जाईल. हा आहे आपला अल्फा इज इक्वल टू 15 डिग्री दिलेला आहे. तर ही आहे आपली बॉडी, हे आहे आपले फोर्सेस, वेट कधीही खाली ऍक्ट होतं, वेट आहे 400 न्यूटन, नॉर्मल रिएक्शन वरती ऍक्ट होते. अल्फा जर 15 असेल तर हा सुद्धा 15 डिग्री येईल. आता बघा त्यांनी काय सांगितलं, जस्ट प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन, म्हणजे बॉडी फक्त आणि फक्त खाली जाण्यापासून आपल्याला रोखायची, त्यामुळे फोर्स तर याच ठिकाणी द्यावा लागेल. आणि बघा तुम्हाला मागच्याच कंडिशन मध्ये सांगितलं होतं, जर समजा आपल्याला बॉडीला प्रिव्हेंट करायचं असेल तर ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय करतोय त्याच डायरेक्शनला आपलं होणार आहे फ्रिक्शन.
त्याच डायरेक्शनला आपलं होणार आहे फ्रिक्शन. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. तर या डब्ल्यूला आपण रिझॉल्व्ह करून घेऊ. या ठिकाणी तो तयार होऊन जाईल आपला डब्ल्यू कॉस अल्फा आणि या ठिकाणी तयार होईल तो डब्ल्यू साइन अल्फा. तर आता सॉल्व्ह करूया न्यूमेरिकल आपण. या ठिकाणी सुद्धा आपल्याला पीच फाइंड आउट करायचा आहे. तर सर्वात आधी आपण घेऊ समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. वरती जाणारे प्लस, खाली जाणारे मायनस. आर आपला चाललाय वरती म्हणजे प्लस आर मायनस डब्ल्यू कॉस अल्फा इज इक्वल टू 0. तर आर आपल्याला माहिती नाहीये. आर मायनस डब्ल्यू कॉस अल्फा, डब्ल्यू तर माहिती आहे आपल्याला, डब्ल्यू किती दिलेला आहे आपल्याला 400, कॉस अल्फाची किंमत आपल्याला 15 दिलेली इज इक्वल टू 0. तर 400 कॉस अल्फा आपला आलं होतं 386.37. आता तेच आपण लिहून घेऊ. आर मायनस तिकडे त्यांना प्लस होऊन जाईल म्हणजे आर इज इक्वल टू 386.37 न्यूटन. हा आला आपला आर. आर तर आपला काही चेंज आलेला नाहीये, पण बघूया समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्स इज इक्वल टू 0. उजवीकडे जाणारे प्लस, डावीकडे जाणारे मायनस. बघा आता उजवीकडे आपला पी आणि एफ हे दोघी चाललेले आहे म्हणजे येईल आपला प्लस पी प्लस एफ मायनस डब्ल्यू साइन अल्फा. तर इज इक्वल टू 0. तर पी आपल्याला माहिती नाही आहे. प्लस एफ ची किंमत काय असते आपली, एफ इज इक्वल टू असतो आपला म्यू इंटू आर. मग एफच्या ऐवजी मी म्यू इंटू आर टाकून देतो, म्यू इंटू आर मायनस डब्ल्यू ची किंमत आपल्याला माहिती आहे 400 साइन अल्फाची किंमत आहे 15 इज इक्वल टू 0. तर आपण म्यू इंटू आर ची किंमत सुद्धा टाकून देऊया. पी प्लस म्यू किती दिलेला आहे आपल्याला 0.14, यासाठी सुद्धा तोच असेल, इंटू आर ची किंमत आहे आपला 386.37 मायनस 400 साइन 15. 400 साइन 15 ची व्हॅल्यू येते आपली 103.52. हेच लिहून घेतो मी, डबल कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. इज इक्वल टू 0. तर प्लस तिकडे जाताना मायनस होईल आणि मायनस तिकडे जाताना प्लस होऊन जाईल. म्हणजे पी इज इक्वल टू हा प्लस आहे तिकडे जाताना मायनस होऊन जाईल. आपण याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. तर हे सुद्धा आपलं तेवढंच येईल 54.09. पण हे प्लस तिकडे जाताना यावेळेस मायनस होणार आहे म्हणजे मायनस 54.09 आणि मायनसचा हा प्लस होऊन जाणार आहे प्लस 103.52. तर आपला पी किती आला, तर तो आला आपला 49.43 न्यूटन.